हॅलो ऑल. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे आजची डिश जी आहे ना, त्याच्यामध्ये कसं व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप खास आहे. त्याच्यामध्ये ना तुम्ही आपलं जे प्रोटीनची गरज आहे ना दिवसभरातली, त्याच्यातला खूप मोठा हिस्सा आपण त्या एका डिशमधून कंप्लीट करू शकतो. तर चला सुरू करूया आपला व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे हाय प्रोटीन व्हेजिटेरियन बेसनची पोळी. तर बेसनच्या पोळीमध्ये टाकण्यासाठी आपण थोडासा कांदा कापून घेतला, थोड्या मिरची कापून घेतली, टमॅटो थोडे कापून घेतले आणि कोथिंबीर थोडी कापून घेतली. आपल्या बेसनच्या पोळीला ना थोडीशी चांगली चव येण्यासाठी आहे ना आपण हे सगळं टाकतो, कांदा, टमॅटो, मिरच्या, कोथिंबीर. तुमच्या हिशोबाने तुम्ही अजून काही एक्स्ट्रा ॲड करू शकता किंवा कमी करू शकता. तर आपण याच्यामध्ये आपण जे पण सगळं टमॅटो, कांदा कापून घेतला तो घेतला आणि त्याला नंतर मग चांगलं हलवून मिक्स केला. आता त्याच्यामध्ये आपण बेसनचं पीठ टाकणार. कॅन्डी तुझं काय मध्येच. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकणार. मीठ तुमच्या अंदाजाने टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी हळद, 1 चमचा हळद. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग आपण 1 चमचा ओवा घ्यायचा आणि त्याला क्रश करून टाकायचं त्याला. आता त्याच्यामध्ये थोडंसं चिमटभर हिंग टाकला. थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला हवं तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर आपलं जे मिक्स केलेलं बॅटर आहे ना ते एवढं पातळ झालं पाहिजे. तुम्हाला जर वाटतं की नाही खूप घट्ट तर तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी टाकून याला अजून पातळ करू शकता. पण पातळ केलं तर त्या पोळ्या कशा आहे ना जरा पातळच येतील. असं केल्या पोळ्या जरा जाड येतील. तर मग तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करून टाकू शकता. आपण गॅस चालू केलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आहे ना हे आपली जी बेसनची पोळी आहे ना ते बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आहे ना गॅस फास्टच असला पाहिजे. जर गॅस लो ठेवला ना तुम्ही तर मग ती पोळी बनणार नाही. मग त्याचा एकदम रेंदा होऊन जाईल, एकदम बोर्जीसारखं होऊन जाईल आणि ती खायला मजा नाही येणार. आपला तवा आता गरम झालेला आहे. याच्या आधी काय करायचं माहिती आहे, पहिल्यांदा थोडंसं तेल याला लावायचं तव्यावर, म्हणजे कशी पोळी आपली खाली चिपकणार नाही. ठीक आहे. आता हे केल्यानंतर मग आपण 1 चमचा करून आपलं बॅटर टाकायचं. आणि मग हे पसरवायचं आपण असं. तर आपण आपला बॅटर टाकलेला आहे आणि हे ना आपला गॅस फास्ट ठेवलेला आहे. सो गॅस फास्ट असला पाहिजे जेव्हा आपण पोळी भाजायला घेतो तेव्हा. असं बाजूबाजूने ना तेल टाकत राहायचं, म्हणजे कसं ती पोळी खालती चिपकणार नाही. पोळी ना अशी बाजूबाजूने ना मोकळी करायची, नाही तर काय होतं जर उलटायला गेलो ना आपण डायरेक्ट तर मग ती तुटू शकते. बघा कशी मस्त निघाली आपली पोळी. पोळी आपली मस्त शिजलेली आहे आणि आपण ती आता ताटामध्ये काढणार आणि तसंच आपण आता दुसरी पोळी बनवायला पण घेणार. असं बाजूबाजूने तेल सोडायचं म्हणजे पोळी आपली खालती चिटकत नाही. कसं आहे मी आहे ना म्हणजे व्हेजिटेरियन असल्यामुळे आहे ना प्रोटीनचे इंटेक जी आहे ना ती प्रोटीनची जेवढी गरज आहे ना ती पूर्ण होत नाही माझी.
मी जेव्हा ही अशी पोळी बनवून खातो ना, बेसनची पोळी, तर याच्यामध्ये मला खूप प्रोटीन भेटते. हे आता जवळपास मी 100 ग्रॅम हे घेतलं आहे बेसनचं पीठ. त्याच्यामधूनच मला 22 ते 25 ग्राम प्रोटीन भेटणार. आणि हेच मी आहे ना दहीसोबत खाणार आहे, जे जवळपास 150 ग्राम दही असेल आणि त्याच्यामध्ये पण 8 ते 10 ग्राम प्रोटीन असेल. म्हणजे एका माझ्या ब्रेकफास्टमध्ये जवळपास 35 ते 40 ग्राम प्रोटीन मला भेटून जातं. आणि हे खूप इझी आहे बनवायला आणि व्हेजिटेरियन तर आहेच. व्हेजिटेरियन लोकांसाठी खूप चांगला सोर्स आहे. तर आपली दुसरी पोळी पण आपण उलटली आहे आणि गॅस पास. आता आपण आपली दुसरी पोळी पण काढणार. आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही पण पोळ्या बनलेल्या आहेत. बाई व्हिडिओसाठी कसलं ऍक्टिंग करते पोरग. आता कसं मी सध्या डाएटवर आहे. डाएट पण म्हणजे कसं आहे माझा, मी दिवसभरातून एकच टाईम जेवतो, ज्याला 1 मील अ डे असं बोलतात. तर बेसिकली काय करतो, मी पूर्ण दिवसभर उपवास करतो आणि एकच टाईम जेवतो कधी. मग ते दुपारी पण जेवू शकतो किंवा रात्री पण जेवू शकतो. आणि त्या जेवणामध्ये मी काय पण खाऊ शकतो. असं काय त्याला बंधन नाही की गोड नाही खायचं, भात नाही खायचं. मला जे वाटेल ना, माझी इच्छा असेल ते मी खाऊ शकतो. आणि लास्ट व्हिडिओमध्ये माझे मित्रच मला विचारत होते, साध्या तुझ्या डाएटचं काय झालं. मी त्यांना सांगितलंच नव्हतं. तर माझं डाएटचं असं आहे की मी एकच टाईम जेवतो आणि त्याच्यामध्ये मी काय पण खाऊ शकतो. आणि जे लास्ट व्हिडिओमध्ये झालं त्याच्यामध्ये मी काय झालं, पूर्ण दिवसभर म्हणजे उपवासच झालेला आणि रात्री डायरेक्ट जाऊन मग तिकडे आपलं जे रेस्टॉरंट आहे तिथं जाऊन पिझ्झा वगैरे ते खाल्लं आणि बस मी पूर्ण दिवसभर तेवढंच खाल्लं होतं. सो असं झालं होतं माझं. होप सो तुम्हाला म्हणजे समजलं असेल मी डाएटचं माझं कसं होतं. आणि थँक्यू. त्या व्हिडिओवर खूप लोकांचे कमेंट्स पण आले आणि खूप लोकांना ते आवडलं. इवन जे रेस्टॉरंटचे जे ओनर होते त्यांना पण ते व्हिडिओ खूप आवडले आणि त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती शेअर केले. सो येस, अशीच आपण प्रगती करत राहूया. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला चव कशी वाटली हे पण सांगा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं आयुष्य आनंदाने जगत राहा. प्रत्येक गोष्टींना फेस करा, आनंदाने जगा, आयुष्य जगत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आजच्या पावन दिवसानिमित्त सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.